तर राम राम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि आजची व्हिडिओ खूप महत्वाची. हे बघा, आज आपण काय केलंय, ट्रॅक्टरचा क्लच दाबून ठेवलाय, म्हणजे बांधून ठेवलाय दाबून, पाहू शकते. आणि तुम्हाला सांगू इच्छितो का, आपलं ट्रॅक्टर अजून पण आपण म्हणजे स्टार्टरचं काम केलं नाही. आपला कारगीर बाहेर जाईल, बघू आता कधी होते ते. आणि स्टार्टरचाच प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय, कारण की बॅटरी पाहू शकते तुम्ही, आपली लाइटिंग वगैरे बॅटरी फुलच आहे, बॅटरीचा नो इश्यू. सो आपला आजचा मुद्दा आहे का, ट्रॅक्टरचा क्लच आपण का बरं बांधून ठेवलाय, त्याचं कारण काय आणि त्याचे फायदे काय तोटे काय सगळं आपण सांगू. त्याचं कारण सांगायच्या आधी तुम्हाला हे सांगू इच्छितो की असं केल्याने आपण लय मोठं मेंटेनन्स पासून वाचू शकतो. आणि याचं तुम्हाला कारण सांगतो मी आता, का जर तुम्ही जास्त दिवस ट्रॅक्टर उभे करणार आहे आता पावसाळ्याच्या सीझन मध्ये, तर प्रत्येक शेतकरी किंवा ट्रॅक्टरवाल्यांचे ट्रॅक्टर उभेच राहणार आहे 90%. जे काही ट्रॉलीवर वेगळं त्यांचं कमर्शियल काम असेल त्यांचं तर ठीक आहे, पण 90% ट्रॅक्टरवाल्यांचं पाहू शकते वावर वगैरे पॅक आहे, अजून 2-1 महिने तरी ट्रॅक्टर त्यांचे शेड मध्येच राहणार आहे, नाही का. जर तुम्ही पण ट्रॅक्टरवाले असाल तर हे नक्की करून घ्या तुम्ही. काही नाही, फक्त या दोरीनं तुम्हाला क्लच पायाने दाबायचं आहे आणि प्लॅटफॉर्म पासून अशी दोरी, प्रत्येक ट्रॅक्टरच्या प्लॅटफॉर्मला अशी होल्ड राहते, तर प्लॅटफॉर्म मधून अशी दोरी काढायची आणि इथे लावून द्यायची, क्लच दाबून हिला गाठण देऊन टाकायची, नाही का. आणि मित्रांनो, असं का करायला पाहिजे, तर जेव्हा कधी तुमचा ट्रॅक्टर जास्त दिवस उभा राहतो, तुमचं जे मधले गिअर सिस्टीम आहे, क्लचची जी सिस्टीम आहे, क्लच प्लेटा एकमेकांना चिटकेल राहते क्लच सोडेल असल्यामुळे, नाही का. जर क्लच असा दाबेल राहिला, त्या क्लच प्लेटा एकमेकांपासून वेगळ्या राहतील. असं जर नाही केलं तर क्लच कधी कधी समजा 2-3 महिने ट्रॅक्टर असंच उभा राहणार आहे, क्लच प्लेटा एकमेकांना चिटकून राहणार आहे. काय काय ट्रॅक्टरांना समस्या येते का, क्लच टाईट फील होतो किंवा क्लच एवढ्या दिवसानंतर चालू केल्यानंतर क्लच थोडा झटक्यान सुटतो. तर असं होऊ नये त्याच्यामुळं काही ट्रॅक्टरांचे तर क्लच प्लेटच चिटका, त्या क्लच सोडला तरी ट्रॅक्टर पुढे मागं होत नाही. काही ट्रॅक्टरांना अशा समस्या जाणवतात. या 2-3 समस्या येऊ नये त्याच्यामुळे हे आपण केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणशाल न्यूट्रल केला तरी त्या क्लच प्लेटा वगैरे राहतील, तर असं काही नाहीये. त्याच्यासाठी क्लचच दाबायला पडतो. न्यूट्रल करून जरी तुम्ही ट्रॅक्टर सोडून दिला तरी त्या क्लच प्लेटा एकमेकांना चिटकूनच राहतील. तर तुम्ही नक्की हे करा. तर भरपूर दिवस मी तर खूप लेट केलं, कारण की आपले लाइटिंग वगैरे ट्रॅक्टर पुढं मागे घ्यायची गरजच पडायची. लाइटिंग केला, परत आपण पट्टी कलर केली. व्हिडिओ बघेल नसेल तर हे बघा, व्हिडिओ आहे तर नक्की चेक करून घ्या. त्याच्यात आपला ट्रॅक्टर कसा बंद पडला, कसा चालू करायचा प्रयत्न केला, कसा चालू झाला, आता परत बंद पडला, हे सगळे त्याच्यात दाखविले. जर केलं ना तुम्ही, भरपूर खर्च वाचविल, भविष्यात येणार आहे बरं का. आता लगेच नाही देणार, पण भविष्यात येणार. तर असं नक्की केलं पाहिजे तुम्ही. आणि भरपूर ट्रॅक्टरवाले करतात, जर तुम्ही करत नसाल तर नक्की करा, कारण की अजून 2 महिने तरी वावरं आपले मोके होणार नाही, सीझन चालू होणार नाही, ट्रॅक्टर असेच उभे राहणार आहे. नक्की हे करून ठेवायला पाहिजे आपण. बाकी आपलं ट्रॅक्टर आत्ता पण चालू होत नाही, याचं कारण असं आहे. याचं कारण एकमेव तुम्हाला दाखवतो मी. याचं कारण म्हणजे याचं स्टार्टर आहे, स्टार्टर अँड स्टार्टर मोटर यांचाच काहीतरी इश्यू झालेला आहे. या ट्रॅक्टर बद्दल आपल्याला एक शिकायचं आहे अजून. स्टार्टरची जी समस्या आहे ती आम्हाला जवळपास ट्रॅक्टर घेतल्यापासून 4थ्या-5व्या वेळेस आली की आली नव्हती पाहिजे. 4 ते 5 वेळेस मेंटेनन्स होईल स्टार्टरचं फक्त आणि फक्त. म्हणजे विचार करा तुम्ही, 6 ते 7 वर्षात 4 ते 5 वेळेस स्टार्टरचं मेंटेनन्स होईल. स्वराजवाल्यांनी स्टार्टर मध्ये काहीतरी मॉडिफिकेशन म्हणा किंवा टेक्नॉलॉजी म्हणा, मेंटेनन्स कमी आलं पाहिजे स्टार्टर मध्ये, काहीतरी केलं पाहिजे. मला मी चालू करून दाखवतो वाटलंच तर. हो तुम्ही मोटर पाहू शकता, नाही उठत नाही ट्रॅक्टर. तुमच्या ट्रॅक्टरला कधी असं होईल का, नक्की कमेंट करून सांगा. त्याचं सोल्युशन काय होतं ते पण नक्की कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला सांगा. बाकी असं तर आमच्या बरोबर तर खूप वेळेस होईल, कारण की काय माहिती का बरं, पण स्टार्टरचं मेंटेनन्स जास्तच होतंय. बाकी ट्रॅक्टर मध्ये सर्वात जास्त जर मेंटेनन्स निघत असेल तर ते स्टार्टरचं निघतंय आपल्या, बाकी कशाच नाही. आता ते काय माहिती काय कारण आहे त्याचं. आणि आम्ही भरपूर वेळेस ट्राय करतो ट्रॅक्टर बंद करायच्या ऐवजी जर एखादा मिनिट जर थांबायचंय, ट्रॅक्टर बंद नाही करीत. 1 मिनिटाच्या वरती जर थांबायचंय तर ट्रॅक्टर बंद करतो. आणि असं केलं पाहिजे तुम्ही. 1 मिनिट जर थांबायचंय ना तुम्हाला तर ट्रॅक्टर बंद नका करू, कारण की स्टार्टरचं मेंटेनन्स वाढतं. आणि 1 मिनिट जर वर थांबायचे तर बिलकुल तुम्ही ट्रॅक्टर बंद करू शकते. सो मित्रांनो, आपल्याला स्टार्टरचं काम करणे, त्याच्याशिवाय ट्रॅक्टर आपलं चालू होणार नाही. तर लवकरात लवकर आपण हे स्टार्टरचं काम करणार आहे. बाकी तुम्हाला एक क्लच बांधून ठेवायची आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. असेच आपण ट्रॅक्टर बद्दल आयडियाज देत राहतो.
तर नक्की आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि लाईक केल्या कमेंट सेक्शनच्या जागी एक हाईपचं बटन येईल, तर व्हिडिओला नक्की हाईप द्या. आणि भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. बाकी मला जोपर्यंत ट्रॅक्टर चालू होत नाही तोपर्यंत काही करमणार नाही.